मच्छी तर आपण रोजच खातो, पण अशा काही गोष्टी असतात ते वर्षातून 1-2 वेळेसच भेटते, जसं की तुरीचे शेंगा. आता कारभारी गेले होते गावाकडे आणि गावाकडून आणलेले भरपूर तुरीचे शेंगा. नशिबाने आपण जर गावी गेलो तर आपल्याला ताजं खायला भेटते, नाहीतर आपल्या घरी कुणी आलं आणि आपलं घरचं कुणी गेलं तरच भेटते. तर इथे कारभारी आणलेले भरपूर तुरीचे शेंगा. मग काय बसलो आणि वाटी दीड वाटी आम्ही दाणे सोलून घेतलो. त्याच्यानंतर आता आपल्याला तव्यावर भाजायचं आहे. गॅस चालू केलं आणि तव्यावर मी दाणे भाजून घेतले. आता दाणे थंडे होस तर इथे मिरची पण भाजायची आहे. आता मला पाहिजे झणझणीत एकदम तिखट, म्हणून मी इथे 10-12 मिरच्या घेतले आणि त्याच्याबरोबर 4-5 लसूणचे पाकळ्या पण भाजून घेतलेल्या आहे. आता आपल्याला तडका द्यायसाठी इथे कांदा लसूण बारीक करून घ्यायचा आहे. मग काय पट पटापट इथं कांदा बारीक करून घेतलं. आता आपल्याला लसूण पण तेवढीच बारीक करून घ्यायचे. तोपर्यंत आपले इथे दाणे थंडे झाले. आता याला आपल्याला मिक्सरमध्ये हबडधोबड वाटून घ्यायचं आहे. याला जास्त बारीक करायचं नाही, बस याचं डोकं फोडून घ्यायचं आहे. मग काय इथे मी दाणे वाटून घेतलं. आता आपल्याला मिरची पण वाटून घ्यायची आहे. मग काय आता मी इथे मिरची वाटून घेतलं, तेच मी इथे आपल्या वाटणमध्ये टाकून दिलं. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवलं, तेल भरपूर टाकलं आणि 1 चमच जिरा आणि लसूण जे आपण बारीक कापली होती ती लसूण पण टाकून दिली. लसूण आपली मस्त तेलामध्ये नाचायला लागली. जसंच मी कांदा पण टाकू दिला. आता कांदा लसूण भाजत आपण सगळं या वाटणमध्ये मसाला टाकून देऊ. इथे काय जास्त मसाला टाकायचा नाही. 1 चमचा हळद टाकलं, 2 चमचा इथे करळाचं कूट टाकलं, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा मी इथे धनिया पावडर टाकलं. सगळे मसाले टाकस तर आपलं कांदा इथे चांगलं भाजून गेलेलं आहे. आता आपल्याला हा वाटण आपल्या कांद्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि खालीवर परतून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी. ही आमटी अशी चटणी बी केली ना तरी पण खायला खूप चवदार लागते, पण मला थोडीशी इथे पातळ पाहिजे म्हणून मी इथे थंड 1 गिलास पाणी टाकलं. आता गरम पाणी टाकलं तरी चालेल, पण मी थंडच पाणी टाकलं. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ कमी जास्त होते, त्याच्यामुळे मी थोडंसं पहिले टाकलं होतं आणि थोडंसं नंतर टाकलेलं आहे. आता बारीक कोथिंबीर टाकून दिलेली आहे. आता बघू शकता आपल्या आमटीला कलर किती छान आलेला आहे. एकदम तोंडामध्ये पाणी सुटलेलं आहे आणि मला खूप जास्त भाताबरोबर आवडते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर फॉलो तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर